तर लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात एक मोठी बातमी येते बीडमधून। बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातनं लक्ष्मण हाके जात होते आणि त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक झालेली आहे। तर लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे। तर जरांगे पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करतायत आणि आमदारांना धारेवर धरतायत अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती। मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी पैसे काही आमदारांकडून पुरवले जात आहेत असा सुद्धा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला होता आणि त्यानंतर चिडलेल्या जरांगे समर्थकांनी कदाचित हे कृत्य केलं असावं असा अंदाज आहे। तर आमिर हुसैन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। आमिर, काय सांगता येईल, कारण लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर सातत्याने टीका केलेली आहे आणि त्यामुळे कदाचित चिडलेल्या मराठा आंदोलकांनी किंवा जरांगेंच्या समर्थकांनी हे केलं असावं? नक्कीच स्नेहा, जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांनी 2 दिवसापूर्वीच तर बीडमध्ये तर ओबीसी मेळावा घेतला होता। त्यावेळेस ते म्हणले होते की जरांगे पाटलांना तर आमदार खासदार हे रसद पुरवतात, 10-10, 15-15 लाख त्यांना माल देतात असं त्यांचं म्हणणं आलं होतं। त्यानंतर ते अनेक टीका सुद्धा केली होती। त्यानंतर आज आहे तर लक्ष्मण हाके यांचा गेवराई दौरा होता। त्या निमित्ताने विजयसिंह पंडित जे आहेत गेवराईचे आमदार, त्यांच्या समर्थकांनी काल सुद्धा त्यांचा एक पुतळा जाळला होता। आज त्यांच्यावर आक्रमक हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे, कारण की विजयसिंह पंडित सुद्धा एक मराठा आमदार आहेत आणि असं आपण जर बघितलं तर काही आमदारांनी रसद पुरवली म्हणजे विजयसिंह समर्थकांना असं वाटलं की आपल्या आमदारांवर बोट ठेवलं काय की असा एक प्रकार घडलेला आहे स्नेहा। आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर 28-29 तारीखला जरांगे पाटील तर मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्या दिशेने आता ओबीसी आंदोलन सुद्धा आक्रमक होत आहे असं दिसून येत आहे स्नेहा। नक्कीच धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। तर हाके आणि पंडित यांच्या समर्थकांमध्ये यावेळी बाचाबाची सुद्धा झाली। तर आपण पाहतोय हाके आणि पंडित यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि खरं तर मनोज जरांगे पाटील हे ज्या प्रकारचं आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात करतायत आणि मराठा आमदारांकडून आणि नेत्यांकडून जरांगे यांना यासाठी पैसा पुरवला जातोय, 10 ते 15 लाख रुपये पुरवले जात आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आणि त्यामुळे कदाचित गैरसमजातून हा प्रकार झाला असावा असा अंदाज आहे। तर आपण पाहतोय लक्ष्मण हाके हे बीडच्या गेवराई इथून जात होते आणि त्या दरम्यानच गेवराई इथं लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। तर हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आले आणि समर्थकांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली। हाके आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। तर आपण पाहतोय बीडच्या गेवराई इथला हा प्रकार आणि लक्ष्मण हाके